क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आज त्यागमूर्ती माताराम आंबेडकर यांची जयंती आहे। जयंती निमित्त आमच्या सर्वांना त्यागमूर्ती माताराम आंबेडकर कोटी कोटी प्रणाम। मित्रांनो, आज त्यागमूर्ती माताराम आंबेडकर यांनी जे त्याग केलाय ते त्याग म्हणजे कोणते शब्द नाही त्या परिभाषेला। कारण बाबासाहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे माताराम आंबेडकर यांना जीवनामध्ये जातीभेदाचे चटके सहन केले। ते फक्त चटके सहन करण्याचे कारण एवढं होतं की येणारा भावी पिढी आहे, बौद्ध समाज आहे, हा स्वाभिमानाने उभा राहावा म्हणून माताराम आंबेडकरांनी त्याग केले, कबाड कष्ट केले। कारण त्यांची 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू झाला, फक्त 1 मुलगा जिवंत राहिला। आज आपण त्यांच्या माहेरघर, ज्यांचं जन्मस्थळ आहे वणनगाव, दापोल तालुका, रत्नागिरी जिल्हा, हे महाराष्ट्रामध्ये वसलेले सुंदर गाव आहे। त्या गावामध्ये त्यांच्या नतमस्तक होण्यासाठी आमच्या बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 707 आणि संलग्न महिला सुजाता महिला मंडळ यांच्या अंतर्गत धम्मसळ आयोजित केलेली आहे। त्याचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 707 हे दरवर्षीप्रमाणे चांगला धम्म कार्य करत असते। या वर्षी त्यांच्या मार्फत धम्मसळेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आम्ही तिकडे जात आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायचा आहे आणि आम्ही तुम्हाला माताराम आंबेडकरचं घर, त्यांचं माहेरघर, स्मारक हे दाखवणार आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि आदियामि मुसावादा। माताराम आंबेडकरांचा, माताराम आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मित्रांनो, आम्ही फायनली आपण इथे पोहोचलोय माताराम आंबेडकर स्मारक जवळ। आमचा 6 तासाचा प्रवासानंतर आम्ही वणनगाव इथे पोहोचलोय। हे वणनगावचं माताराम आंबेडकर स्मारक आहे। स्मारकामध्ये आपण गेलोय। आज माताराम आंबेडकर जयंती असल्यामुळे खूप गर्दी आहे। तुम्हाला आतला भाग माझ्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ दिसेल, तर तुम्ही माझा व्हिडिओ आवडला